फुटली काही ते बघावं लागेल तुम्हाला वगैरे। नमस्कार, जय शिवराय। करायचं लागणारच ना। जय शिवराय। मी संदीप नाईक बाबा 24/7 384 जनतेचा आमदार। मला मतदान पडल्या तर माझ्याबरोबर आहेत राजकुमार पिंजानी। अर्बन विले में रहता हूँ 5.5 साल से। रोड का कंप्लेंट किया था राजपूत के साहब के, अभी रोड का काम चालू हो गया, इसके लिए बहुत ही मैं आभारी हूँ राजपूत साहब का। अच्छा। और ये जो पार्टी है निर्भय राष्ट्रवादी, निर्भय महाराष्ट्र पार्टी, हाँ। इसका भी आभारी हूँ जो उन्होंने फॉलो अच्छी तरह किया है। धन्यवाद धन्यवाद। ये आपने को इस पे हम लोग खुश नहीं है, बराबर ना। हमें क्या चाहिए? हमें सीमेंट का रोड चाहिए। हाँ, परमानेंट सीमेंट का रोड चाहिए। और सीमेंट का रोड होने के बाद कोई खुदाई नहीं करनी है, पहले खुदाई करो। पहले जो भी करना है आपको, लाइन वगैरह डालने का काम है वो पहले करो, क्योंकि ये जनते का पैसा है, जनते के टाइम पे जाना चाहिए, बरोबर ना। आणि हे आहे तर शंकर महादेव कंस्ट्रक्शन। तुम्हाला याचे टेंडर भेटलंय तर एक जनतेसाठी तुम्ही प्रामाणिकपणे खड्डे भरा चांगले, है ना। मतलब भगवान भी शंकर महादेव मतलब भगवान है। आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच आम्ही ही मागणी केलेली आहे। इनका पप्पू सेठ महाशिवरात्रि के टाइम पे ही इनको हम लोगों ने डिमांड किया था। और कॉन्ट्रैक्ट भी किसको मिला है? शंकर महादेव, हर हर महादेव। तर राजपूत जी धन्यवाद, जगदीश जी कोरी धन्यवाद, अनिताजी परदेशी मॅडम आपले पण धन्यवाद का आपण काम स्टार्ट केलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल। त्याचबरोबर झुलेलाल चौकमध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्यांचे पण मी आभार मानतो का त्यांनी पुढाकार घेतला, माझ्याबरोबर आले ते आणि ह्या रोडचं काम चालू करण्यात आलेलं आहे। डांबर जळतंय, खड्डे आता काय पर्याय नाहीये, पण जेवढा रोड खराब होता तेवढा रोड चांगला केलेला आहे। ज्यांनी आपल्याला सहकार्य केलंय, मागणीला प्रत्युत्तर तुरंत दिलेलं आहे, तर ते आहेत KDMCचे भगतसिंग राजपूत आहेत। हे दिसतंय आणि काही राजकारणी लोक बोल राहतात का बाबा लाईव्ह केल्यावर काम होत नाही, असं तसं काय असेल तर बाबा हो, लाईव्ह हे फक्त काय आहे, एक साधन आहे जनतेपर्यंत पोहोचण्याच्या, समस्या मांडण्याच्या। काम हे लाईव्हनेच होतं, काम हे व्हिडिओनेच होतं। आपण बघितलं असाल काही राजकारणी बोलतात हे काय लाईव्हनी काम होत नाही, पण तेच राजकारणी काम करतात, काही आंदोलनं करतात, काही अर्ज करतात आणि ती चालण्यासाठी, ती दाखवण्यासाठी मीडियाकडे जातात। सध्या फोन यांचा व्यस्त लागतोय, तर मी त्यांचा आभार पण मानतो। आता फोन बिझी लागतोय। राजकारणी लोक जातात, बाकी लोकांकडे फिरतात, अर्ज करतात। मी त्यांना पण वाईट बोलत नाही, त्यांना पण चुकीचं बोलत नाही, करतात। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो। तर ते लोक काय करतात, मीडियाला देतात, मीडिया ती बातमी लावते आणि काम होतं। मीडिया भरपूर मोठं स्ट्रॉंग ताकद आहे। आपण पाहत असाल आपल्या आजूबाजूचे यूट्यूबर असतील, चॅनल्स असतील किंवा प्रायव्हेट चॅनल्स असतील किंवा प्रशासकीय चॅनल असतील, ते अर्ज करत नाही, बिलकुल अर्ज करत नाही। उदाहरणार्थ बघा, आमच्या टिटवाळा भागामध्ये राजू टपाल असे एक न्यूज चॅनल चालवतात, टिटवाळा न्यूज म्हणून। मी आवर्जून त्यांचं नाव घेतो। त्यांनी अर्ज केलेलं मला असं कधी दिसलेलं नाही, पण त्यांनी बातमी लावली का कामं होतात। मला माहिती आहे ना, त्यांनी बरेचसे असे बातम्या लावल्यात आणि कामं झालेली आहेत। मग त्यांनी अर्ज दिले का? नाही दिलेला अर्ज। अर्जाची गरज नाहीये, हे अर्ज टोकरे टाकले जातात। राजू टपाल सारखी व्यक्ती टिटवाळा न्यूजमध्ये ती बातमी लावते आणि त्यांचं काम होतं। मग तुम्ही असं कसं बोलताय का बाबा, हे राजकारणी लोक बोलतात नाईक बाबा मास्तर आहे, बोलतो नाईक बाबा भोंदू बाबा आहे, नाईक बाबा आयरा गैरा नत्तू ठैरा आहे। अरे बाबा हो, मी काही असू दे ना, माझ्या वडिलांनी एक नाव दिलंय, ते नाव माझं आहेच आहे, पण तुम्ही लोक जे नामकरण करताय मला लय आवडतात ती नावं। आयरा गैरा नत्तू ठैऱ्या, लाईव्ह मास्तर, परत भोंदू बाबा, मला अशी नावं द्या का त्या नावांची एक माळ करेल आणि ती गळ्यात घालून फिरेल मी। म्हणून
लाईव्हनी कामं होतात. व्हिडिओ काढा, तुम्ही काही करा आणि सोशल मीडियावर टाका. प्रत्येक पक्षाने हे कामं करा. आम्ही स्वतः बोलत नाही का आम्हीच करायला पाहिजे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदार खासदारांनी कामं करा. होणार का नाही होणार? होणार. आणि मी तर या कल्याण पश्चिमचा 384 लोकांचा आमदार आहे मी. तर 384 कोटी तर मी ह्या जनतेला देणार आणि देऊनच राहणार. आता हे पण निघालं असेल, काहीतरी निघालं असेल, 1,00,000-1.5 लाखाचं निघालं असेल, ते पण त्याच्यामध्येच ॲड करायचं. आणि जे बोलतात आहे ना कोटीचा निधी कुठून आणला, कसा आणला, तर त्यांच्याकडे एक असं लिहून देतो की ह्या याच्यासाठी एवढा निधी आहे, त्यासाठी तेवढा निधी आहे. सगळ्या गोष्टी RTIमध्ये टाका, सगळं तुम्हाला भेटेल. धन्यवाद. त्याचबरोबर शेवटी बोलतो आम्ही, आमदार निधी आणि खासदार निधी हा शब्द कोणत्याही राजकीय नेत्याने वापरायचा नाही. जनतेचा निधी वापरायचा. हां, प्रयत्न आमदाराचे लावा, प्रयत्न वॉर्ड अधिकाऱ्याचे, तुमचा जो शाखा अध्यक्ष असतो त्याचे लावा. अरे हे शाखा अध्यक्ष हेच लोक काम करतात ना. तुमचं जे ग्राउंड लेवलला आमदाराची ग्राउंड लेवलची काम माणसे तीच कामं करतात. त्यांच्याच प्रयत्नाने निधी पास होतो. आमदार काय करत नाही, काहीही करत नाही. एक अजून एक उत्तम उदाहरण देतो. अप्रभागमध्ये कोणतरी RTI टाका का हे काय अनधिकृत बांधकाम कोण तोडायला सांगतंय. मग ज्याच्या घरामध्ये जी माणसं उठतात बसतात ना त्यांचे अर्ज आहेत. काल बघितलेत मी. बांधकाम तोडायला कोणाकोणाचे अर्ज आहेत ते. आणि हेच हे आहेत ना बांधकाम करणारी माणसं, त्यांच्या चटाया उचलत जातात. टाका RTI, काढा माहिती कोण अर्ज करत आहे बांधकाम तोडण्यासाठी. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.